आर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला दे जाणीव खोल. दे धग धगत्या इकाराला माईची ओल, या रख रखत्या भुईला दे कामाचं मोल. ओली निंदनी पेरणी धरून जिंदगानी, कुंब्याचं सारं रान बागान हसू दे. जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या परम पावन चरणाने पावन झालेलं श्री क्षेत्र देहू येथे आज आदरणीय त्यांचे वंशज मोरे महाराज म्हणजेच बापू यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, ज्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट वटवृक्षाचं रोपण आणि वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाची पूजा. तर नक्कीच या कार्यक्रमाला येऊन मला मनापासून खूप आनंद होतोय, कारण खऱ्या अर्थाने वृक्ष लावणं खूप सोपं असतं, पण त्यांचं संगोपन करणं तितकंच कठीण असतं. एक लहान मूल जन्मानंतर जसं वाढत जातं तसं ते वाढवायला जे कष्ट आई वडिलांना पडतात तेच कष्ट एका झाडाला वाढवण्यासाठी लागतात. आणि आज बापूंच्या माध्यमातून एवढं सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला गेला आणि खऱ्या अर्थाने पूर्ण समाजाला आपण जे ग्लोबल वॉर्मिंगकडे चाललोय, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच आपण त्या विनाशापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न हा होतोय. आणि अशा पद्धतीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि संस्कार घडविणारे, परंपरा जपणारे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत. आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नक्कीच आपण पूर्ण समाजाला जो संदेश देत आहोत की झाडे लावा, झाडे जगवा, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हणजे खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांनी त्यावेळी जाणलेलं की झाडं, वृक्ष हे आपले मित्र आहेत, आपले सगळे सोयरे आहेत आणि त्या पद्धतीने त्यांना जपायला हवं. ती परंपरा आजही त्यांचे वंशज इथं जपतायत आणि खऱ्या अर्थाने समाजाला त्या ओढ्याकडे वळवतायत. हा त्यांचा खूप मोठेपणा आहे आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमाला, ह्या कार्याला माझ्या नक्कीच शुभेच्छा असणार आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जो संदेश आज पूर्ण देशभरात पोहोचवला जातोय, तर नक्कीच ह्या संदेशाचं आपण अनुकरण करून एक झाड तरी नक्कीच लावणार आहोत. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी जे सांगितलेलं आहे की एक पेड़ माँ के नाम, त्या पद्धतीने एक झाड तरी आपण आपल्या आईच्या नावाने लावूया. आणि आदरणीय आमचे नवी मुंबईचे शिल्पकार वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन संरक्षित करणं आणि खऱ्या अर्थाने वनांचं पुनर्लागवड करणं हा उद्देश त्यांनी समोर ठेवलेला आहे. आणि त्या माध्यमातून समाजाला आरोग्यदायी असं आयुष्य देणं हे कार्य ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न मीही करणार आहे, आपणही नक्कीच करा.